ठाणे पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा दिन शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली अर्पण केली जाते। या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्याच्या कोर्टनाका येथील हुतात्मा स्मारकाजवळ करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आलं। यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस हुतात्मा दिनाची सुरुवात 1959 साली लडाख येथील एका धाडसी घटनेमुळे झाली। त्या दिवशी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 जवानांनी चीनच्या सैनिकांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती। त्याच धाडसी जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात येते। ठाणे शहरातील हुतात्मा स्मारकाजवळ पोलीस हुतात्मा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शहीद जवानांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या बलिदानाची गाथा उपस्थितांना ऐकवण्यात आली। याशिवाय पोलीस दलाच्या वतीने शहीद पोलिसांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले। ठाणे पोलीस दलाने या प्रसंगी शहीद जवानांचे योगदान आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी विशेष मानवंदना दिली। या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूर पोलिसांविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली। ठाणे शहरात आजचा पोलीस हुतात्मा दिन अत्यंत भक्तिभावाने आणि कृतज्ञतेने साजरा करण्यात आला। पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी विशेष संचलनाचे आयोजन केले जाते आणि गेल्या वर्षभराच्या काळात कर्तव्य बजावत असताना घरातील पडलेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। दिनांक 1/9/2023 ते 31/8 महाराष्ट्र शासन व पोलीस आयुक्त ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व विभाग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शैलेश काळे विशेष शाखा 1 यांना मी विनंती करते। चौहान हेमबुम, जितेंद्र सिंह, चिकन राम, रामदेव महतो, कर्नाटक प्रभाकर कुमार, मध्य प्रदेश रमेश भास्करे, विमल तिवारी, रामलाल आजाद, राजेंद्र सिंह कच्ची, महेंद्र तिवारी, गोविंद सिंह चौहान, कैलाश चंद्र शर्मा, नरेश कुमार, संतोष कुमार सिंह, महाराज सिंह, संजय विनोद कुमार, बांगरलाल, दारा सिंह मीना, कुंभराम, महेंद्र राम, महिपाल, मुरली सिंह, रविचंद्र, पुष्कराज, कुमारन, कार्तिकेय, शिवन, एलविस, तेलंगाना प्रवीण, त्रिपुरा, आशाराम जैन, आशिष बोस, संतरामा डोडोम, उत्तर प्रदेश रोहित कुमार, सचिन दासी, उत्तराखंड शांता सापा, गणेश कुमार, गोविंद भंडारी, वेस्ट बंगाल संदीप बर्मन, संदीप चौहान, अंडमान निकोबार, दिल्ली, दिनेश कुमार, रणदीप सिंह, गंगाचरण, दिनेश शर्मा, ओम शर्मा, जम्मू काश्मीर, हुमायून भट्ट, उस्मीन अली पानी, दीपक शर्मा, रमेश कुमार, साजिद मो, गुलाम मोहम्मद, वसीम कस्ती, सीमा सुरक्षा बल, विश्वादेव, अर्जुन मीणा, रियाज मित्र, गौतम बगली, सीआईएसएफ, गोवर्धन शर्मा, सत्येंद्र राय, जसवंत राय, कुमार रंजन, राहुल शर्मा। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांच्या यात्रेचा लाभ मिळवून देण्यासाठी देवाभाऊ घेऊन आले आहेत तीर्थदर्शन योजना। या योजनेअंतर्गत 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 139 तीर्थस्थळांवरती मोफत यात्रा करण्याची सुविधा मिळेल। यामध्ये देशभरातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 धार्मिक स्थळांचा समावेश आहे, ज्यामध्ये वैष्णोदेवी, अमरनाथ, सुवर्ण मंदिर, राम मंदिर आणि जगन्नाथपुरी यांसारखी प्रमुख स्थळे देखील आहेत। महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांच्या यात्रेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे देवाभाऊ घेऊन आले आहेत तीर्थदर्शन योजना।
या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 139 तीर्थस्थळांवर मोफत यात्रा करण्याची सुविधा मिळेल। यामध्ये देशभरातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 धार्मिक स्थळांचा समावेश आहे, ज्यात वैष्णो देवी, अमरनाथ, स्वर्ण मंदिर, राम मंदिर आणि जगन्नाथपुरी यासारखी प्रमुख स्थळे देखील आहेत। कोपरगावच्या चौकाचौकात शांती शिक्षिका, नयन खिलाडी, कपिलबाई, कीर्तनकर आणि अनेक मुली एसटी बसची वाट पाहत आहेत। आज अनेक महिला बस स्थानकावरती प्रवास करताना दिसत आहेत, जिथे एकेकाळी 1-2 महिलाच दिसत होत्या। महिला सन्मान योजनेमुळे हे शक्य झालं आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी एसटी प्रवासावरती 50% सूट देण्यात आली आहे। प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा झाला आहे। याचा फायदा असा झाला की पैशांची बचत करून शांतीला घरखर्चासाठी जास्त पैसे मिळाले, नयनाला स्वतःसाठी धावण्याचे बूट खरेदी करता आले, तर कपिलाबाईंनी कीर्तनशाळा सुरू केली। खेळ असो किंवा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत। देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांचे सक्षमीकरण आणि सन्मान केला आहे। कोपरगावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका, नयना खेळाडू आणि कपिलाबाई कीर्तनकार एसटी बसची वाट पाहत आहेत। पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे, पण आता अनेक स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात। हे शक्य झालंय महिला सन्मान योजनेमुळे। या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना 50% सवलतीत एसटी बसने प्रवासाची सुविधा मिळवून दिली व प्रवास अधिक सुखद आणि किफायतशीर देखील झाला। याचा फायदा असा झाला की पैशांच्या होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले। नयना स्वतःसाठी रनिंग शूज घेऊ शकली, तर कपिलाबाईंनी कीर्तनशाळा सुरू केली। खेळ असो किंवा व्यवसाय, महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत। देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे। विधानसभेवर हॅट्रिक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज झाले आहेत। रविवारी भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये आमदार संजय केळकर यांची वर्णी लागताच गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वावड्यांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे। आमदार केळकर यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीतर्फे भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। दरम्यान पुन्हा ठाण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने आमदार केळकर यांनी शक्तीस्थळावरती नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ बहुभाषिक असला तरी आमदार केळकर हे स्वच्छ प्रतिमेचे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने 2014 आणि 2019 साली भाजपाच्या तिकिटावरती मोठ्या मताधिकांनी विजयी झालेत। आता 2024च्या निवडणुकीसाठीही पक्षाने पुन्हा एकदा आमदार केळकर यांच्यावरती विश्वास दर्शवल्याने या खेपेला आमदार केळकर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत। केळकर यांना तिकीट जाहीर होताच रविवारी भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयाबाहेर भाजप व महायुतीचे नेते कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर करीत फुलांचा वर्षाव करून जल्लोष केला। या प्रसंगी भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप ठाणे शहर महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, उपाध्यक्ष महेश कदम यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते। नाही, निश्चितपणे आम्ही एक व्हिजन तयार केलेलं आहे आणि आधीच केलेलं आहे। या 4-5 वर्षामध्ये पूर्ण शहराच्या करता मी 70-75 कामं किंवा काही धोरणात्मक विषय किंवा शहराच्या विकासाच्या संबंधातली कामं अशी आम्ही लोकांसमोर ठेवली आहे। तर त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये देखील स्वच्छतेच्या संबंधामधले काही विषय आहेत जे अगदी जनतेला भेडसावणारे आहेत। आपल्या दृष्टीने कदाचित छोटे असतात, पण त्यांच्या दृष्टीने फार मोठे असतात। इलेक्ट्रिसिटीची अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे, ज्याच्याकरता निरनिराळ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरता देखील जागेची उपलब्धता पाहिजे। मी सुरू केलं 4 ट्रान्सफॉर्मर आम्ही मिळवून दिले, म्हणजे डीपीडीसीच्या माध्यमातून निधी त्यांच्याकडनं आणून, पण जागा मिळत नव्हती। आता ती जागा मिळवली आणि त्याच्यामुळे हे जे काही ते अतिशय भेडसावणारे जनतेच्या अगदी जवळचे मुद्दे आहेत की अखंडित वीज पुरवठा कधी होईल, लोकसंख्या वाढते, इमारती वाढत आहेत, टॉवर्स होत आहेत
आणि जर विजेची डिस्ट्रीब्युशन करण्याकरता उपलब्ध नसेल जागा तर ते उपयोग होणार नाही. त्यामुळे तो देखील एक मुद्दा आहे. शैक्षणिक हब जे आहे, एज्युकेशन हबचा देखील आम्ही डोक्यात विचार ठेवलाय की आमच्या इथे जी 20-25 लाख लोकसंख्या आहे ठाणे महापालिकेत आहे, तर इथला विद्यार्थी जो आहे त्याला सर्व प्रकारचं ज्याला म्हणता येईल शिक्षण जे आहे ते इथे उपलब्ध झालं पाहिजे. त्याला इथून बाहेर जायची गरज पडणार नाही. अशी एक या ठिकाणी जर एज्युकेशनच्या संदर्भात एक हब तयार झाला, त्याचाही आमच्या समोर डोळ्यासमोर तो एक विचार आहे. आणि म्हणूनच मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र सब सेंटर हे त्यावेळेला जे आम्ही या ठिकाणी आणलं, त्याच्यामध्ये मी देखील मोठा माझा सहभाग त्याच्यामध्ये होता की महापालिकेच्या माध्यमातून त्यांना जागा मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी सब सेंटर जर झालं तर निरनिराळे कोर्सेस पण त्या ठिकाणी घेतले जातील. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ती फॅसिलिटी मिळेल आणि मुंबई विद्यापीठामध्ये उठसूट या इथला आमच्या विद्यार्थ्याला जायची गरज पडणार नाही. इथेच त्याला उपलब्ध राहील आणि ते केल्यामुळे देखील एक दिलासा मिळणार. कारण की ठाणे महापालिकेने 1 रुपया दराने जागा दिली. आता ठाण्यासारख्या ठिकाणी जागा किती महाग आहे जमीन, परंतु या शैक्षणिक कामाकरता ती दिली आणि ती आम्ही महायुतीचीच लोक त्याच्यासाठी प्रयत्नशील होतो आणि त्याच्यामुळे ते शक्य होऊन गेलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा पेच वाढला असून ऐन विधानसभा निवडणुकीत मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नसल्याचा आरोप करीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य पदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. तसेच येत्या काही दिवसातच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून भाजपचे पदाधिकारी असल्याने समाजातील या रोषाचा सामना सतत करावा लागत आहे. पक्षाच्या माध्यमातून जर मराठा समाजाचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर पक्षात राहून काय उपयोग. तेव्हा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचं आबासाहेब पाटील यांनी सांगितलं. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने जाहीर केलाय. या प्रसंगी तेजेंद्र पोटे, विकास पाटील, सचिन थोरात, राजेंद्र बोरगे, सचिन पाटील, संदीप पाटील, सुनील पाटील, पांडुरंग शेवाळे, अनिल पाटील, ओमकार महागोविंद, निरंजन करंडे इत्यादी मराठा समाज बांधव उपस्थित होते. मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न होते. जे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. यामध्ये मराठा समाजाची प्रचंड मोठी नाराजी आहे. दुसरा मुद्दा की SC-BC टू EWS टू SC-BC अशा पद्धतीचं घाट घालून वारंवार विद्यार्थ्याला वेठीस धरलं जात आहे. आज EWSच्या आरक्षणामधून हजारो पोलीस भरतीतले विद्यार्थी बाहेर पडले. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पुन्हा उमेदवार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊ शकत नाही. ज्यांनी प्रवेश केला EWS असे हजारो विद्यार्थी आहेत राज्यभरामध्ये ज्यांचे प्रवेश झालेले आहेत. त्यांना एक महिना झालेला आहे, त्यांनी पैसे भरलेले आहेत, परंतु अशा मुलांना देखील तुम्ही बाहेर काढलेलं आहे. मग आम्ही ह्या सगळ्या उघड्या डोळ्याने बघत बसायचं आहे का? की पाठपुरावा करत असताना सुद्धा अधिकारी तुमचे ऐकून घेत नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या मध्ये सुद्धा त्यांनी सांगून तुम्ही निर्णय घेत नाहीत. विरोधक ह्याच्यावरती बोलायला तयार नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मराठा समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाल्यामुळे आम्ही सुद्धा मराठा समाजाचे घटक आहोत. आम्ही पाठपुरावा करणार आहोत. अनेक योजना सवलती लागू करण्यासाठी सरकार दरबारी आम्ही घाम फोडला. अनेक विद्यार्थ्याला न्याय मिळवून दिला, समाजासाठी न्याय मिळवून दिला. पण आज कुठेतरी आम्हाला अनकम्फर्टेबल फील होतंय. त्याचं कारण की आता आमचे मुलं शिक्षणातून बाहेर पडायला लागले, निवड झालेले विद्यार्थी बाहेर पडायला लागले. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. ह्यावरती कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी या पदाचा मी राजीनामा देत आहे. आमचा स्पष्टपणे मराठा समाजाचा विषय, सत्तेत कोण होतं? 3 पक्ष सत्तेत होते. 3 पक्ष चालवणारे कोण होतं? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते. ह्या तिघांत पण तेवढेच आहेत. दुसरे विरोधक कोण होते? 3 पक्ष होते. म्हणजे हे सगळेच आहेत. जर विरोधकाने हा प्रश्न आक्रमकपणे मांडला असता, सत्ताधारीने सोडवला असता, सत्ताधारीने सोडवण्याची इच्छा व्यक्त केली असती, त्यांनी सोडवला असता. याच्यामुळे हे सगळेच मराठा समाजा संदर्भामध्ये निर्णय घ्यायला कोणी तयार नाही. त्याच्यामुळे मराठा समाज आता सज्ज आहे. आमचा निर्णय आम्ही घेऊ आणि मतदानातून तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. हे मराठ्यांचा पूर्ण ठरलेलं आहे. आणि संपूर्ण राज्यभरामध्ये जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, समाज आहे, समाजातले कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही ठरवू.
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या मर्क्युरी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचं लोकार्पण ठाण्यामध्ये झालं. 50 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजनेसोबतच गरीब असो वा श्रीमंत सर्वच रुग्णांवरती वाजवी दरामध्ये उपचार मिळणार असल्याचा दावा मर्क्युरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. दरम्यान या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित मनसे नेते अविनाश जाधव यांनी मराठी तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही वैद्यकीय सेवा उल्लेखनीय असल्याचं प्रतिपादन केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण ठाण्यातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. अशा रुग्णांना सोयीचे ठरणारे माझीवाडा कापूरवाडी जंक्शन येथील हायस्ट्रीट मॉलच्या तळमजल्यावरती 50 बेडचे मर्क्युरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले. या सोहळ्यास केएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉक्टर अतुल गोयल, रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पंडित, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र घावट, डॉक्टर सुनील कट्टी, उज्ज्वल कुमार चव्हाण, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, डॉक्टर निलेश पोद्दार, डॉक्टर निखिल दागदू, डॉक्टर विनीत रणवीर, डॉक्टर अमोल बनाईत, मर्क्युरी व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सागर मोरणकर, डॉक्टर जयेश शेळके, व्यंकटेश देवासनी, समाजसेवक डॉक्टर राजेश मडवी इत्यादींसह अनेक स्थानिक मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते. मला वाटतं की ही ठाणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. ज्या ठिकाणी हॉस्पिटल उभारलं गेलंय अतिशय लोकांसाठी इझी असलेलं लोकेशन आहे. त्यानंतर मी आता हे हॉस्पिटल पाहिलं तर अतिशय सुंदर आणि सुसज्ज, म्हणजे स्वच्छता, मुळात स्वच्छता असणं हॉस्पिटलची खूप गरजेची असते. अतिशय सुसज्ज आधुनिक टेक्नॉलॉजीनी बनलेलं आहे हॉस्पिटल. आणि सगळ्यात जास्त मला आनंदाची गोष्ट ही वाटते की सर्व मराठी तरुणांनी मिळून हे सगळं सुरू केलेलं आहे. सो आमची त्यांना मदत असेलच. आणि आता अशा शुभेच्छा देऊ शकत नाही की येऊन तुम्हाला शुभेच्छाही रोज भरलेला असावं. तसं न करता मला असं वाटतं की जे गरजू आहेत त्यांच्यासोबत तुम्ही उभे राहा. ज्याला गरज लागेल अशा प्रत्येक दारात आलेला प्रत्येक पेशंट हा बरा होऊन गेला पाहिजे, अशा पद्धतीचं तुमच्याकडनं काम हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मुझे लगता है कि गरीब भी VIP में आ सकते हैं. हमारे भारत सरकार के इतने सारे स्कीम है, अगर हॉस्पिटल ने वो ठीक तरीके से इस्तेमाल किए तो हर एक गरीब अच्छे हॉस्पिटल में इलाज ले सकता है. और आजकल हर एक के पास मेडिक्लेम है, मतलब 80% लोगों के पास अभी मेडिक्लेम होता है. सो मैं हर एक थानेगर को ये विनती करूंगा कि कुछ भी करो, पहले अपना खुद का मेडिक्लेम निकालो. अगर आपके पास मेडिक्लेम है तो आपको डरने की जरूरत नहीं है. आप अच्छे हॉस्पिटल में आपका इलाज कर सकते हो. जसं आताच डॉक्टर निलेशने सांगितलं की हे आमचं अत्याधुनिक आणि सुसज्ज असं 50 बेडच्या सेगमेंटचं आम्ही एक हॉस्पिटल उभारलं आहे. मला आवर्जून एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की हॉस्पिटलचं जे काही यश आहे ते ना पेशंट आउटकम, म्हणजे पेशंट किती क्रिटिकल पेशंट आपण इथून यांना सक्सेसफुली बाहेर काढू शकतो त्याच्यावरती डिपेंड असते. आणि आमची सगळी टीम, बीट सर्जिकल टीम म्हणा किंवा मेडिकल टीम म्हणा किंवा क्रिटिकल केअर टीम म्हणा, ती एवढी एक्सपिरियन्स आणि एवढी चांगली आहे की आम्हाला कितीही क्रिटिकल पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्याला व्यवस्थित घरी पाठवू शकतो याची आम्हाला खात्री आहे. त्या व्यतिरिक्तच जसं डॉक्टर निलेशने सांगितलं की आम्ही सगळ्या सुविधा, सगळे ऑपरेशन्स, सगळे क्रिटिकल केअर युनिटचे पेशंट्स, आम्ही जे काही मेडिक्लेमचे पेशंट्स आहेत ते सुद्धा, आणि जे काही गोरगरीब पेशंट्स आहेत त्यांना पण आम्ही जे काही सुविधा सरकारने पुरवल्या आहेत ते आम्ही स्कीम्स अमलगेमेट करून ते आम्ही त्यांना वाजवी दरात त्यांना ट्रीटमेंट देऊया. ठाण्यामध्ये सुसज्ज असलेल्या 50 बेडच्या सेगमेंटमध्ये मर्क्युरी हॉस्पिटल आता आजपासून आम्ही कार्यरत आहोत. मर्क्युरी हॉस्पिटलमध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, ब्रेन सर्जरीज म्हणा, ब्रेन सर्जरीच्या जे मायक्रोस्कोप, ॲडव्हान्स नॅव्हिगेशन सिस्टम, ॲडव्हान्स ड्रिल जे आपल्याला मोठ्या कॉर्पोरेटला मिळतात त्या आम्ही इथे अवेलेबल केलेल्या आहेत. या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी पेशंटला जो मोठा बिल येते त्याच्यात आपल्या ह्या हॉस्पिटलला त्या बिलात खूप काही त्यांची बचत होईल. आणि आम्ही सर्वतोपरीने जे गरीब सर्जरी म्हणाले, जे गरीब पेशंट्स आहेत, सर्वसामान्य पेशंटला ट्रीटमेंट कॉर्पोरेट लेवलचे विथ वाजवी दरात जे मिळेल त्याची सुविधा आम्ही ह्या हॉस्पिटलला करत आहोत. ब्रेन सर्जरीसाठी मोठ्या कॉर्पोरेटला मुंबईला जाण्याची गरज नाही, ती सुविधा आपण आपल्याच ह्या मर्क्युरीमध्ये देत आहोत. प्लस आपल्याकडे अति सुसज्ज असं एक इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे 16 बेडचं. डॉक्टर विनीत रणवीर आणि बाकीची जी टीम आहे ती टीम अतिशय एक्सपिरियन्स टीम आहे की ICU केअर आणि सर्जिकल केअर हे त्याच्यातलं तुम्हाला जे सुसज्ज पद्धतीने जे मिळायला पाहिजे कॉर्पोरेटला ते वाजवी दरात आम्ही इथे अवेलेबल करून देऊ.